नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागामध्ये जीवाने काव्याला सर्व काही समजावून सांगितल्यानंतर काव्य तर एकदम जबरदस्त अशी मूव्ह ऑन होते आणि त्यानंतर ती सगळं काही तिच्या मनातलं सगळं तो जो काही म्हणजे जे काही असतं ते सगळं काही निघून जातं आणि त्यानंतर तर ती चक्क रात्रीच्या वेळेला ही म्हणजे वसू आणि रम्याच्या खोलीमध्ये घुसते आणि तिने जो काही गोंधळ जो काही दंगा घातलेला आहे मित्रांनो तिथे खरोखरच इथं हा सीन बघण्यासारखा आहे. म्हणजे ते दोघींना सांगते की माझं आणि पार्थ देशमुखांचं परत एकदा लग्न होणार आहे. आणि आता या दोघीसुद्धा म्हणजे काव्य निघून गेल्यानंतर जाम घाबरलेले असतात आणि त्यांना कळत नसतं की गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार का या काव्याची खरी होणार. आणि त्यानंतर आता इकडे दुसरीकडे या जीवाची आणि गुड्डूची म्हणजे जीवा थंडी वाजायचं जे काही नाटक करत त्याने तो व्हिडिओ बनवलेला असतो. तर तेव्हा नंदिनी तिथं येऊन या दोघांना सुद्धा रंगेहात पकडते आणि त्यांच्याकडचं ब्लँकेटच काढून घेऊन जाते रागा-रागात. आणि त्यानंतर आता जेव्हा तो व्हिडिओ वगैरे बनवतो की उद्या मकर संक्रांत आहे आणि मला घरच्यांची सगळ्यांची खूप आठवण येत आहे. तर आता हे दोघे सुद्धा जीवा आणि नंदिनी सुद्धा आता म्हणजे देशमुखांच्या घरी जातात आणि हे आता चौघे मिळून छान अशी संक्रांत वगैरे एन्जॉय करत असतात मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. काव्या अजून सुद्धा आता जीवासोबत बोलत असते. त्याला म्हणत असते, "आपले पर्सनल फोटोज कसे काय त्यांना सगळ्यांना दिसले त्या दिवशी मला नाही माहिती आणि त्या पेनड्राईव्हमध्ये कसे गेले माहिती नाही, पण अरे आलं सगळं त्या त्या दिवशी सगळ्यांच्या समोर. आणि आपण एकमेकांच्या पासून कधीच मूव्ह ऑन झालोय रे जेव्हा. पण तेच आपण आपल्या पार्टनर्सला का नाही सांगू शकलो देव जाणे. तर जेव्हा सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली अगं कधी काळी आम्ही एकत्र होतो पण आता नाही आहोत. कारण आत्ता आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. इतकी गोड गोष्ट, इतकी चांगली गोष्ट आपण आपल्या पार्टनर्सला सांगूच शकत नव्हतो. पण अगं 16 डिसेंबरमुळे ते झालेलं आहे. आणि असं आता हा बोलत असताना पार्थ तिथेच उभा असतो आणि या दोघांचं सुद्धा बोलणं तो ऐकत असतो. तर आता जेव्हा पुढे म्हणतो, "एनिवेज एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, आपले गुरुजी जे आहे ते तसं सांगत नाहीत. म्हणजे ते सांगतात एक, आपल्याला वाटतं दुसरं आणि असतं तिसरंच. कळालं का?" तर तेव्हा आता काव्या थोडीशी हसते. म्हणजे ती डोळे पुसत-पुसतच हसते सुद्धा आणि म्हणते, "हे हो, हे खरं आहे." तर तेव्हा जीवा सुद्धा हसतो आणि म्हणतो, "नशीब भासली बाबा एकदाची आणि याचे वेगळे पैसे घेणार आहे मी दादाकडून." तर काव्या म्हणते, "अरे गप रे." तर तेव्हा आता पार्थला इकडे म्हणजे ते सगळं काही ऐकत असतो तो आणि त्याला हसावं का बाबा या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवावा का नको ठेवावा हे सगळं काही तो संभ्रमात असतो आणि त्याला काही कळत नसतं मित्रांनो. तर आता जेव्हा पुढे बोलू लागतो काव्यासोबत म्हणतो, "काव्य तुला एक गोष्ट सांगतो, आमचा एक मित्र आहे ऑफिसमधला, तो ना जापनीज शिकतोय अगं. त्याच्याबद्दल मी ऐकलं होतं योशिकोबद्दल." तर तेव्हा काव्या म्हणते, "अरे 1 मिनिट काय? काय म्हणालास तू? योशिको ते काय असतं?" तर तेव्हा जेव्हा सांगतो आहे, एक ना जॅपनीज मॅनिफेस्टेशनची पद्धत आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला जे हवं आहे ना, ते मिळालं तर जमा आहे असं वागणं आणि त्यालाच म्हणतात योशिको. म्हणजे काय आहे, जे होईल तेव्हा मी खुश होईन याच्यापेक्षा मी आत्ताच खुश आहे. कारण मला माहिती आहे, की हेच होणार आहे. हा कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स ना नशिबाचे तारे-वारे सगळं काही बदलून टाकतो. हातावरच्या रेषांना वळण बदलायला भाग पाडतो. अशक्य लव्ह स्टोरी सुद्धा शक्य करतो काव्या. तर तेव्हा काव्या तर खुश होते आणि म्हणते, "अरे काय भारी आहे रे जेव्हा, भारी आहे की तुमचं योशिकू. म्हणजे पार्थची आणि माझी लव्ह स्टोरी वर्क झाली आहे, असं वागलं पाहिजे मला. म्हणजे इन शॉर्ट पार्थ मला मिळालेत असंच वागायचंय मला, बरोबर?" तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो, "करेक्ट, एक्झॅक्टली करेक्ट." आणि मी तर असंच वागत असतो. आणि अजून सुद्धा इकडे मित्रांनो पार्थ मागे उभाच असतो आणि काव्या हे सगळं काही बोलत असते. म्हणजे ती मनापासून बोलत असते, हे पार्थला आता थोडंसं जाणवू लागतं मित्रांनो. तर आता जेव्हा इकडून बोलू लागतो, हां, आता हा कोणाला बालिशपणा वाटेल, कोणाला आगाऊपणा वाटेल, पण माझ्या डिक्शनरीमध्ये किंवा माझ्याकडे आता सीरियस राहण्याचा ऑप्शनच नाहीये. हां, आत्तापर्यंत खूप राहून बघितलं सीरियस, रडून सगळं काही करून बघितलं, पण आता नाही. मी असाच विचार करत असतो, की नंदिनी बस येईलच. ती येतेच आहे आणि ती येऊन म्हणेलच मला, "बास झालं जीवा, आता मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. चला आपण घरी जाऊयात." आणि हे असं होणारच आहे. तर तेव्हा आता काव्या होय, होय असं त्याला म्हणत असते आणि इतक्यातच आता काव्याला मोबाईलवरती 11 वाजून 11 मिनिटं झालेलं दिसतं आणि ती म्हणते, "अरे जीवा, जीवा 1 मिनिट, 1 मिनिट 11 वाजून 11 मिनिटं झालेत. बाय, बाय." असं म्हणून ती फोन कट करते आणि तेव्हा आता इकडे पार्थ सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बघतो, की 11 वाजून 11 मिनिटं झालेली असतात. तर तेव्हा काव्या लगेचच मोबाईल ठेवते आणि हात वगैरे जोडून युनिव्हर्सकडे विश मागू लागते. ती म्हणते, "देवा, देवा पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची आहे. कोणाचं कुठलंही भाकीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही." असं ती अगदी मनापासून विश मागत असते मित्रांनो आणि तेव्हा पार्थ तिथेच मागे उभा राहून ते सर्व काही बघत असतो.
आणि आता तो थोडासा भावूक सुद्धा झालेला असतो. आणि तेव्हा तो काव्याला काही न बोलता म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तो आल्या पावली उलटा फिरतो आणि तसाच मागे निघून जातो. तर आता इकडे मोहितेंच्या घराच्या बाहेर जीवा आणि गुड्डू दोघे सुद्धा शेकोटी करत बसलेले असतात. तर तेव्हा गुड्डू जीवाला म्हणतो, "आहा जेव्हा भाऊ भैय्या, तुम्ही काय मस्त काम केलंय. म्हणजे तुम्हाला जर असं प्रणाम करावंसं असं वाटतंय मला." तर तेव्हा जेव्हा सुद्धा त्याच्यासमोर असा हात वगैरे धरतो. तर गुड्डू पुढे म्हणतो, "जेव्हा भैय्या खरंच पिंकी कसम सांगतोय, की मला पण असं तुमच्यासारखं गोड-गोड बोलायला जमलं असता ना, तर मग मी पिंकीला फक्त एकदम 2 मिनिटमध्ये मनवला असता." तर जेव्हा म्हणतो, "अरे बाबा लकी आहेस बाबा, म्हणजे तुझी 2 मिनिटमध्ये पिंकी गोड बोलून कन्व्हिन्स होऊ शकते. पण माझी चकाचक बाई अरे साधं स्माईल सुद्धा देत नाहीये रे." तर गुड्डू म्हणतो, "अरे वो भी हो जाएगा जीवा भैया." ते काय बोलतात ना ते प्यारमध्ये ताकद असायला पाहिजे आणि तुमच्या प्यारमध्ये तर अशी गोड मिठास आहे. अरे जीवा भैया मला एक सांगा तुमचं बदन काय असं सिमेंटचा बनलेला आहे काय? म्हणजे तुम्हाला थंड वगैरे लागत नाही का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे भाई कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कुळ आहे हे आणि ही बॉडी मेड इन मुंबई. तुला सांगतो आमच्या घरात मी एकटाच आहे ज्याला अजिबात थंडी वाजत नाही. अजिबात फरक पडत नाही थंडीचा. पण बाकीचे देशमुख एकदा का थंडी पडली ना, की घरात हीटर लावून ब्लँकेट वगैरे घेऊन बसतात आणि मी अख्खाच्या अख्खा असा आईस्क्रीमचा डबा संपवतो." तर तेव्हा गुड्डू हसूच लागतो आणि म्हणतो, "अरे वाह! हो, तुम्ही तर बहुतच डेंजर लोक आहे." आणि परत थांबत म्हणतो, "एक मिनिट जीवा भैय्या म्हणजे तुम्हाला थंड वाजत नाही? मग ते तुम्ही थंड वाजते असा ब्लॉक कशासाठी बनवलेत?" तर तेव्हा जीवा आता डायलॉग मारू लागतो म्हणतो, "जानी ये कलयुग है. यहाँ जो दिखता है वही बिकता है." अरे मला सांग, मी जर तो ब्लॉग बनवला नसता, तर नंदिनीने मला ब्लँकेट दिला असता का? नाही ना, नाही ना. तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नहीं, नहीं जीवा भैया ये गलत बात है. तुम्ही असं झूठ बोलायला नाही पाहिजे होता. ते आमची पिंकी बराबर बोलते, झूठ बोले कौवा काटे." तर तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे अजून एक डायलॉग मारू लागतो, "अरे ते झूठ वगैरे काही नसतं रे. जिस झूठ से जिसका किसी का घर बसता है वो झूठ झूठ नहीं होता." आणि तसंही अरे मी विक्रम देशमुखांचा मुलगा आहे रे. माझे वडील विक्रम देशमुख उकडलेलं बीट आहे ना, उकडलेलं बीट, ते असं त्यांनी हाताला चोळून सांगितलेलं आईला खोटं, की मला हाताला लागलंय म्हणून. आणि मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे आणि अरे मी नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी खोटं बोलतोय. असं आता जीवा सगळं काही बोलून इथे रिकामा होत असतो आणि तेव्हाच आता तिकडून नंदिनी तिथे येते. तर जेव्हा आता पुढे म्हणतो, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि त्याला अजून सुद्धा माहिती नसतं, की तिथे नंदिनी येऊन उभारलेली आहे. आणि नंदिनी एकदमच म्हणते, "पण मी आता तुम्हाला अजिबात माफ करणार नाही." आणि आता जेव्हा धक्क्याने तिच्याकडे बघू लागतो आणि त्याच्या हातामध्ये अजून आईस्क्रीम सुद्धा अजून तसंच असतं आणि तो एकदा गुड्डूकडे बघतो आणि एकदा नंदिनीकडे बघतो आणि आता गुड्डूला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आता इकडे परत त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. एकदम डेंजर जबरदस्त कॉमेडी सीन इथं आहे. मित्रांनो, आता पुढे इकडे काय करते काव्या, रात्रीची एकदमच वसू आणि रम्याच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि एकदम असा तो हॉरर वगैरे आवाज येतो दरवाजाचा. तर वसू आणि रम्या घाबरून दचकून उठून बसतात. तर वसू म्हणते, "अरे कोणीतरी आहे, कोणीतरी आहे. लवकर दिवा लाव, दिवा लाव." आणि ज्यावेळेस आता रम्या दिवा लावते आणि या दोघी समोर बघतात, तर तिथे समोर काव्या उभी असते आणि ती अशी मान वगैरे खाली घालून अशी उभी असते आणि हळूच ती आपले डोळे वगैरे वर करते आणि या दोघींच्याकडे बघून एक बारीक अशी एकदम डेंजरवाली अशी स्माईल वगैरे देत असते. तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, "काव्या" आणि वसू म्हणते, "अगं तू?" आणि या दोघी असं बोलत असतात, तर तेव्हा काव्याची काही रिएक्शनच नसते. ती अशी एकदम खाली मान घालून एकदम अशी डेंजरवाली स्माईल त्यांच्याकडे देतच असते आणि या दोघींना आता काही कळतच नसतं. आणि त्यानंतर आता काव्या एकदमच धावत त्या दोघींच्या बेडवरतीच चढते आणि त्या त्या दोघींना म्हणते, "हाय, कशा आहात तुम्ही दोघी?" आणि त्या दोघींच्या मध्येच जाऊन बसते आणि वसूला म्हणते, "आत्याबाई काय म्हणता? काय मस्त आहे हे. काय मस्त किंग साइड बेड आहे तुमचा. छान झोप लागत असेल नाही तुम्हा दोघींना? आणि मला पण घ्या ना तुमच्या दोघींच्यामध्ये प्लीज, प्लीज." असं ते म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, "काय, काय बोलतेस तू?" तर तेव्हा काव्या म्हणते, "आमची काळी मांजर आणि ही आमची बिघडलेली सिनेमन कॉफी आणि मी कधीही न विझणारी फुलबाजी. कसं वाटलं कॉम्बिनेशन?" असं त्या दोघींना ती विचारते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "तू बरी आहेस ना काव्या? का पार्थ तुला मिळणार नाही या दुःखात वेड लागले तुला?" तर तेव्हा वसू म्हणते, "नाही, नाही रम्या, तू जेव्हापासून हिला सांगितलंयस ना, की तुझं पार्थबरोबर लग्न होणार आहे, तेव्हापासून हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय.
तर काव्या बोलत असते, तर वसू तिला परत म्हणते, "तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय, कळलं का तुला?" तर तेव्हा काव्या म्हणते, "ठीक आहे. जर आत्याबाई तसं म्हणत असतील, तर झालाय माझ्या डोक्यावरती परिणाम आणि बघायचंय का? बघायचंय का?" असं त्या दोघींना म्हणते आणि त्या दोघींच्या गळ्यामध्ये आपला हात अडकवते आणि त्या दोघींना गोल, 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 गोल जोरजोराने फिरवू लागते आणि म्हणते, "हे बघा, हे बघा, हे बघा." आणि थोड्या वेळाने थांबवते आणि हसत असते. तर तेव्हा वसू म्हणते, "अरे बापरे! अरे बापरे! माझं डोकं तर गरगरायला लागलं ना. जीव घेणार आहेस का गं आमचा तू?" तर तेव्हा काव्य म्हणते, "अगो बाई!" आणि म्हणते, "आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय." तर तेव्हा रम्या म्हणते, "शट अप." तर वसू म्हणते, "अगं ए, ए." तर काव्या तिच्यावरतीच ओरडू लागते, "काय, काय? घाबरू नका. मला वेड नाही लागलंय. पण आता ना मी वेड लावणार आहे रम्या." तर तेव्हा रम्या थोडीशी दचकते आणि विचारते, "कोणाला?" तर तेव्हा काव्या थोडीशी लाजते आणि म्हणते, "पार्थ देशमुखांना." आणि तिला म्हणते, "काय गं काय तू मगाशी मला जे काही सांगितलंस, त्याच्यामुळे तुला काय वाटलं, की ही काव्य अशी लगेच हार मानेल?" "नाही गं, रम्या नाही. काव्याला जितके हारायचे होतं ना, तेवढी ती हारलेली आहे. पण आता काव्या फक्त जिंकणारच." आणि त्यानंतर आता काव्या बेडवरती उठून उभीच राहते आणि रम्याला म्हणते, "काय गं रम्या, तू मला गुरुजींचं भाकीत सांगितलंस. पण ठीक आहे, आता बघूयात गुरुजींचं भविष्य खरं ठरतंय का माझं प्रेम उजवं ठरतंय?" असं ती एकदम कॉन्फिडेंटली वगैरे बोलत असते मित्रांनो. आणि पुढे म्हणते, "हां, ठीक आहे, ते येणारा काळच सांगेल. पण आज मी एक भविष्यवाणी करणार आहे. आणि रम्या तुला लग्न करायचंय ना, आमची उतावळी नवरी होणार. तुझं लग्न होणार, पण त्याआधी पार्थचं लग्न होणार." आणि असं तिने म्हटल्यानंतर रम्याला धक्का बसतो आणि ती विचारते, "काय, काय बोलतेस तू? आणि कोणाशी होणार आहे पार्थचं लग्न?" तर काव्या हळूच खाली उतरते आणि रम्याच्या जवळ जाऊन परत तिला म्हणते, "माझ्याशी." आणि त्यानंतर ती ड्रॉवरमधून एक फाईल काढते आणि त्या फाईलचा गुंडाळा करू लागते आणि रम्याला म्हणू लागते, "कसं आहे ना, रम्या, अगोदर आमचं जे काही लग्न झालं होतं ना, ते बळजबरी झालेलं होतं. पण आता जे लग्न होणार आहे ना, चार चौघांच्या मर्जीने, देवाब्राह्मणांच्या साक्षीने, बँड बाजा वाजवत आमचं लग्न होणार आहे." आणि त्यानंतर त्या फाईलचा गोल गुंडाळ केलेला असतो. त्यामध्ये आपलं तोंड घालते आणि मोठ्याने म्हणू लागते. म्हणजे ती सनईच बोलू लागते मोठमोठ्याने. "स्वस्ती श्री गणनायकम्." आणि त्यानंतर ती शुभमंगल सावधान असं बोलत वगैरे वसूच्या एकदम कानाजवळ घेऊन जाते आणि जोरजोराने मोठमोठ्याने ओरडत असते. आणि त्यानंतर रम्याजवळ परत जाते आणि म्हणते, "असेच सूर तुझ्या कानामध्ये घुमतील रम्या आणि मग आमच्या दोघांच्या मधलं अंतर पार युनिव्हर्स बाजूला करेल. मग माझी बहीण आरू पार्थ देशमुखांचे शूज पळवणार. मग त्या शूजच्या बदल्यात माझी आरू पार्थ देशमुखांना ₹5,000 मागणार. पण ते ₹5,000 पार्थ देशमुख नाही देणार. सांग कोण देणार? कोण देणार?" असं ती बोलत असताना आता रम्या सुद्धा वेड्यासारखं "कोण?" असं तिला विचारते. तर काव्या तिला ढकलते आणि म्हणते, "रम्या, ₹5,000 तू देशील अगं. हे सगळं काही असंच्या असं याच क्रमाने घडेल. लिहून घे तू, लिहून ठेव." आणि ती फाईल तिच्याकडे देते आणि म्हणते, "याच्यात कागद असेल, याच्यावरती लिहून ठेव. मी सांगितलेल्या क्रमात या सगळ्या काही गोष्टी होणार." आणि त्यानंतर ती चाललेली असते आणि परत थांबते आणि म्हणते, "तशीही मी तुमच्या दोघींची झोप उडवलेलीच आहे. पण तरीसुद्धा गुड नाईट." असं ती सर्व काही इथे येते, धुरळा वगैरे उडवते आणि हसत-हसत आता तिथून निघून जाते. तर वसुसुद्धा आता चांगली जाम घाबरलेली असते आणि म्हणते, "हिचा अवतार वगैरे बघून मला धडधडायला लागले गं रम्या." तर रम्या तर एकदम आउट ऑफ माइंडच गेलेली असते आणि तिला काही सुचत नसतं, काही सुधरत नसतं. तर वसू तिला म्हणते, "अगं ए रम्या, रम्या, गुरुजींची भविष्यवाणी नक्की खरी होईल ना? का हिची भविष्यवाणी खरी होईल? अगं मला कळेनासंच झालेलं आहे, ही कशी वागतीये?" तर रम्याला तर घाम फुटत असतो आणि ती घाम पुसत असते. आणि आता इकडे मोहितेंच्या घराच्या बाहेर इथं तर जबरदस्त सीन झालेला असतो. या जीवाचं जे काही खोटं असतं ते नंदिनीने रंगेहात पकडलेलं असतं. आणि आता हे दोघे सुद्धा एकदम घाबरून दचकून उठूनच उभे राहतात. तर नंदिनी आता त्यांच्या जवळ त्यांच्या दिशेने येऊ लागते. आणि ती जीवाच्या एकदम समोर येऊन उभी राहते. तर तेव्हा जीवा तर चांगला जाम घाबरलेला असतो. आणि एकदमच आता थंडी वाजायचं नाटक एकदम तो लगेच इन्स्टंट सुरू करतो. आणि म्हणतो, "एकदम सॉलिड, सॉलिड थंडी वाजते नी," असं म्हणून तो ब्लँकेट आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातामधलं ब्लँकेटच खेचून घेते आणि म्हणते, "काय अर्थ आहे आता या ब्लँकेटला? तुम्हाला थंडी वाजते असं तुम्ही ब्लॉक करताय आणि इथे सँडविचवरती आईस्क्रीम खाताय?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "छे, छे, हे काय माझं नाहीये काही, हे याचं आहे." असं म्हणून ते आईस्क्रीम गुड्डूच्या हातात देतो. तर नंदिनी म्हणते, "खोटं बोलू नका. खोटं बोलल्याने एवढं मोठं महाभारत झालं, तरी सुद्धा अजून तुम्हाला खोट्यातच हात धरायचा आहे. जरा हवं तेवढं खोटं बोला, लोकांना फसवा.
तो व्लॉग करून तुम्ही लोकांना फसवत असाल, पण कारण ती लोकं तुम्हाला ओळखत नाहीयेत म्हणून. पण मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. तर तेव्हा जेव्हा आता नंदिनीच्या थोडंसं जवळ जातो आणि म्हणतो, "अगं ए चकाचक बाई, मी सुद्धा तुला चांगलंच ओळखून आहे. हे बघ मला थंडी वाजते म्हणून जर समज मी तुझ्याकडे ब्लँकेट मागितलं असतं, तर तू दिलं असतंस का? नाही दिलं असंच. पण त्या ब्लॉगमुळे का होईना तुला स्वतःहून माझी काळजी वाटली, वाटली का नाही सांग बरं?" तर नंदिनी म्हणते, "माझं चुकलं. आता यापुढे काहीही झालं ना, तरी सुद्धा मी तुमची काळजी करणार नाही. बसा थंडीत कुडकुडत." तर तेव्हा आता गुड्डू या दोघांच्या मध्ये पडतो आणि म्हणतो, "नंदिनी भाऊजी तुमचं काही सुद्धा चुकलेलं नाही आहे. चुकलेलं आहे यांचं. जेव्हा भैय्या तुम्ही ते ना झूट बोलायला नाही पाहिजे होता. नंदिनी भाऊजी तुम्ही बरोबर आहे. मी तुमच्या सोबत आहे." असं तो बोलत असतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याचं सुद्धा ब्लँकेट जोराने खिचून घेते आणि तेव्हा तो गुड्डू असतो तो गोल-गोल फिरतो आणि जीवाच्या हातामध्ये जाऊन पडतो. आणि आता हे दोघे सुद्धा धक्क्याने नंदिनीकडे बघत असतात. तर नंदिनी आता रागारागाने ते दोन्ही सुद्धा ब्लँकेट घेते आणि आतमध्ये निघून जाते. तर गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैय्या आता तुमच्यामुळे मला सुद्धा या थंडमध्ये राहायला लागणार आहे. या थंडमध्ये तर माझी कुल्फी बनून जाणार आहे जीवा भैय्या. मी एक काम करते, मी हे बदन गरम राहण्यासाठी ब्रँडी घेऊन येतो." तर जीवा म्हणतो, "ठीक आहे, मला पण मागव." आणि जीवाचा तर हा आता डाव फसलेला असतो आणि तो म्हणतो, "अरे शिट! मी काय केलं हे?" तर इकडे आता काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि ती जेव्हा घड्याळ बघते, तर ती म्हणते, "अरे 12 वाजून गेले की." म्हणजे टेक्निकली संक्रांतीचा दिवस सुरू झालाय. आणि त्या बोक्याला आपल्या हातात घेत म्हणते, "काय बोकुडी कळलं का तुला? संक्रांतीचा दिवस सुरू झालाय. आज आपण छान गोड पोळ्या करूया, तिळाच्या वड्या करूया, सगळं काही करू जे पार्थ देशमुखांना आवडतं. पार्थ देशमुखांना दाखवून देऊया ही काव्या त्यांची फिस्कारलेली मांजर त्यांच्यावरती किती प्रेम करते ते. आणि आता मी कोणालाच घाबरत नाही हे मी सगळ्यांना जगातल्या सगळ्यांना दाखवू शकते. कळलं का?" आणि हे सगळं ती बोलत असते, तर तेव्हा पार्थ तिथेच उभा असतो बाहेर आणि ते सगळं काही तिच्याकडे बघत असतो तो आणि ते सगळं काही त्याने ऐकलेलं असतं. तर इकडे जेव्हा आता अजून एक नवीन व्हिडिओ तयार करत असतो आणि तो पुढे म्हणत असतो, "त्यामुळे मी माझ्या फॅन्सना, माझ्या सगळ्या ऑडियन्सना एक गोष्ट सांगू इच्छितो, की जेव्हा-जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना, तेव्हा-तेव्हा तो वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या." आणि आता तो सगळा काही व्हिडिओ बनवत असतो, तर आता इकडून वरून नंदिनी हळूच बाल्कनीमधून त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर ती काहीतरी विचार करते आणि परत आतमध्ये जाते. तर इकडे जेव्हा म्हणत असतो, की कारण ना गरज पडल्यानंतर मगच घरातल्यांची किंमत कळते. आणि तेव्हा आता नंदिनी आतमध्ये जाऊन म्हणजे ती आतमध्ये मोबाईल आणण्यासाठी गेलेली असते. आणि आता जेव्हा जे काही व्हिडिओवरती बोलत असतो, ते सर्व काही ती लाईव्ह इकडे बघू लागते. जेव्हा आता व्हिडिओमध्ये म्हणत असतो, "आईनं केलेली चंपी, बाबांनी मारलेली मिठी, घरामध्ये पिठलं भाकरी असताना सुद्धा दादासोबत चिकन मागवण्याचा केलेला प्लॅन. सगळं काही मिस करतोय मी. उद्या ना मकर संक्रांत आहे. मी आणि माझा पार्थदादा ना टेरेसवरती जाऊन छान असं पतंग उडवायचो. छोट्या युगला ना जबरदस्ती हातामध्ये फिरकी धरायला लावायचो आणि मग धारदार मांज्याने माझी बोटं कापायची. मग त्यावरती आई ना हळद चेपायची." आणि आता हे सगळं काही नंदिनी बघत असते, ऐकत असते. तर तेव्हा आता तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं मित्रांनो आणि ती एकदा त्या व्हिडिओमध्ये बघत असते आणि एकदा तिथून जीवाकडे सुद्धा बघत असते. तर तेव्हा जेव्हा पुढे म्हणतो आणि मग परत एकदा आम्ही मग पतंगासारखे भिरभिरायला मोकळे व्हायचो. घरच्या जायफळ घालून केलेल्या गुळपोळीचा सुगंध, जाता येता तोंडामध्ये घातलेला तो गूळ सगळं काही मिस करतोय मी. सगळं काही मी मिस करतोय. माझ्या घराला, माझ्या घरच्यांना, आई, बाबा, दादा, युग, मिथुन काका आणि तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल ना, तर मी तुम्हा सगळ्यांना एवढंच असं तो बोलत असतो. तर तेव्हा आता मित्रांनो त्याच्यासुद्धा डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. आणि इकडे नंदिनी तर अक्षरशः रडतच असते. तर जेव्हा आता पुढे म्हणतो, "आय मिस यू, आय मिस यू लॉट." आणि त्यानंतर तो थोडंसं स्वतःला सावरतो आणि म्हणतो, "चला तर मंडळी मग भेटूयात नंतर. गुड नाईट. बाय बाय." असं म्हणून तो व्हिडिओ आता बंद करतो. आणि तेव्हा आता नंदिनीसुद्धा आपले डोळे पुसू लागते. आणि जीवा तर इकडे अजून रडतच असतो. तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा असा छान वगैरे तयार झालेला असतो आणि तो छान एकदम सुंदर कपडे वगैरे घालून घरामध्ये येतो आणि त्यानंतर तो थोडंसं बाहेर जातो आणि "ये ना, ये, आतमध्ये ये" असं म्हणून तो नंदिनीला सुद्धा आतमध्ये बोलवतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा छान अशी तयार वगैरे झालेली असते आणि ती सुद्धा आतमध्ये येते आणि ती आतमध्ये आल्यानंतर ती इकडे-तिकडे बघत असते आणि तिला थोडंसं भरून आलेलं असतं मित्रांनो. तर जीवा तर तिच्यासमोर हात करतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्या हातामध्ये हात देत नाही. तर जीवा तिला म्हणतो, "असं का करतेस चकाचक बाई? माझ्या सांगण्याने इथपर्यंत तू आलेली आहेस का नाहीस? मग आता सोड ना हा राग."
तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातामध्ये हात काही देत नाही आणि थोडीशी खुश होते आणि ती आतमध्ये घर बघितल्यानंतर आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा जीवासुद्धा तिच्या मागे-मागे धावत जातो आणि नंदिनी तर पूर्ण घराला सगळं काही डोळे भरून बघत असते. तर जेव्हा म्हणतो, "आज आपण इथे असे अचानक आलेलो आहे, कोणालाही न कळवता." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "स्वतःच्या घरी येताना कोणाला कळवायचं नसतं." तर इतक्यातच आता पार्थ आणि काव्या सुद्धा असे छान नटून सजून वगैरे वरून खाली येतात आणि ते दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघत असे छान हसत असतात आणि समोर बघतात तर त्या दोघांना हे दोघे दिसतात आणि या दोघांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि हे दोघे सुद्धा हसत असतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "जीवा नंदिनी?" तर काव्या सुद्धा म्हणते, "ताई जीवा." आणि हे दोघे खूप खुश झालेले असतात. तर तेव्हा नंदिनीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि ती सुद्धा आता त्यांच्याकडे बघून हसू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे दोघं सुद्धा या दोघांना तिळगुळ वाटत असतात आणि हे म्हणजे चौघे सुद्धा एकदम छान असं काही हे संक्रांतीचा सण असा एन्जॉय करत असतात. तर इकडे मानिनी बोलत असते, "देवा सगळ्यांच्या मधला हा अबोला मिटू देत रे बाबा. तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यात ही येऊ द्यात." असं ही बोलत असते आणि तेव्हा नंदिनी आता पार्थला तिळगुळ देते आणि म्हणते, "तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड-गोड बोला." तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, "तुमचंही नातं या लाडवासारखं राहू देत, एकमेकांना घट्ट चिकटलेलं." तर तेव्हा आता मानिनी पुढे येते आणि म्हणते म्हणजे ती बोलणार असते, "अगं." तर तेव्हा पार्थ आणि जीवा एकदम म्हणतात, "काय गोड दिसतायत माझ्या सुना." असं म्हणून ते दोघे सुद्धा हसू लागतात. तर मानिनी म्हणते, "अरे गधड्यांनो." तर पार्थ आणि जीवा एकदम विचारतात, "आणि आम्ही?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "तुम्ही दोघं सुद्धा एकदम गोड दिसताय." तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.